तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आपण टुर्नामेंट खेळायला चाललो आहे आयकॉन म्हणून. आणि टुर्नामेंट आहे, लांब आहे, बेळगावच्या पुढं 20 किलोमीटर आहे. तिकडं चाललो आहे. शरदादा त्यांची टीम आहे बोरगावची आणि सगळी यंग प्लेयर आहेत. ते यंग ब्रिगेड असल्यामुळं टीम गेल्या सेमीफायनलला आणि चांगलाच खेळ असतो त्यांचा. त्यामुळं कायम बक्षत असतात आणि आपल्याला त्यांनी चान्स दिला आहे आयकॉन म्हणून खेळण्याचा. तर आता आपण जायचं बेळगावला. आता वाजलेत 8. आपली ट्रेननं जायचं पहिल्यांदा. इथून आपण बाईकने जायचं आहे. आपली स्प्लेंडर घेऊन जायचं आणि मिरजमध्ये लावायची, कारण का येताना वेळ होते आणि बसची वाट बघू शकत नाही. स्वतःची गाडी असली की पटकन येतो आहे आपण घरी. त्यामुळं मिरजमध्ये गाडी लावायची आणि तिथूनचा प्रवास आपण ट्रेननं करायचा आहे. त्यानंतरचा पुढचा आणि बसचा स्ट्रगल आहे. त्यामुळं घावल तसा प्रवास करून खेळण्याचा प्रयत्न करायचा, कारण का एकदा जर आपण सेट झालो तर काय तर करा येते. स्वतःची गाडी पण घ्यायला येते, मग खेळायला पण येते. पण जोपर्यंत स्ट्रगल चालू आहे तोपर्यंत काय तर ॲडजस्ट करूनच खेळायला लागणार आहे. तर आता आपण रेडी आवरून तर चला जाऊया. Okay, let's go. तर आत्ता आलो आहे मिरजमध्ये आणि आमचे मित्र क्रिकेटच खेळतात. अख्खी पिरजादे मिरज संघातून क्रिकेट खेळते आहेत. त्यांच्या घरी गाडी लावली आहे आणि इथूनचा प्रवास आता थोडा स्टँडपर्यंत चालत चालली आहे. आता हे रस्ता 10 मिनटात पोचते आणि 10 मिनटात पोचल्यानंतर मग स्टेशनवर जायचं. आता वाजले 9:30. 10 मिनटात पोचते आणि ट्रेन काय आधी आलेलीच असते. त्यामुळे 9:55ची ट्रेन पकडून बेळगाव गाठायचं. मागच्या वेळेस अविनाश सोबत होता, पण यावेळेस नाही. त्यामुळं मजा मस्ती करत जायला येत नाही, कारण एकटंच जायचं आहे आणि एकटं रील स्कोर करत रील बघत जायला लागतं आहे. आणि तो जर सांगा असता तर मजा मस्ती करत कधी पोचतो आहे असं समजलंच नसतं. आता हे बघा रस्त्यानं चालत जायचं आहे. तर आता आलो आहे चालत कसं तर बाबा, रडत कळत मिरज स्टेशनवर. आता इथून तिकीट घ्यायचं आणि आज जाऊन बसायचं. टायमावर आपण येऊन स्टँडवर म्हणजे स्टेशनवर येऊन तर आलो आहे. बरोबर 10 मिनटं बाकी आहेत आणि आपली ट्रेन येऊन थांबलेली आहे इथं खाली. कायम येऊन थांबतेच इथं, फक्त निघताना बरोबर त्याच्या टायमात बरोबर 9:55 निघत्या. आणि आता आपण वेळेत आलो आहे त्यामुळं जरा भारी वाटायला लागले आणि वेळेतच पोचतो आहे. आता यात जाऊन जागा कुठे बघायची आणि बसून जायचं. आता पहिली विसल दिलेली आहे. आता आमची ट्रेन सुटणार आहे. आता स्टेशनवरच आहे आणि जागा पण भेटली आहे. त्या साईडला जागा आहे, कोपऱ्यात जागा भेटल्या. निवांत बसायचं आणि आता निघायचं. आता जायला 1 वाजतात आणि तिथून पुढं खानापूर बस पकडायची स्टँडवर जाऊन. आणि तिथून मग खानापूरच्या स्टँडच्या बाजूलाच ग्राउंड आहे, तिथं जाऊन खेळायचं आपण. तर फायनली 3 तासाचा प्रवास करून आता बेळगावमध्ये एंट्री केलेली आहे आणि ट्रेन स्लो झाल्या. म्हणजे पुढं स्टेशन आहे. आता इथून पुढं जायचं आणि स्टँड हुडकायचं. आता बस स्टँड कुठे बघायचं आणि तिथून मग बसला बसायचं आहे. आता बसला कुठं जायचं आहे तर तुम्हाला आधीच सांगितलं आहे, खानापूरला जायचं आहे. हे खानापूर वेगळं, आपल्या महाराष्ट्र विटा खानापूर त्या साईडचं एक वेगळं आणि कर्नाटकचं खानापूर आहे. हे बेळगावचं खानापूर आहे. तर तिकडं जायचं आहे पण खेळायला. बसून जाम कंटाळा आलता. आता जरा उभारले, कारण का पुढं अजून प्रवास करायचा, त्यामुळे बसू वाटत नाही. लय अंग उघडते, अजून खेळायचं आहे. त्यामुळे जरा पूर्णपणे जरा फिटनेस ठेवला आहे आणि जरा उभारून जाऊया म्हटलं. जरा प्रवास जरा बसायचं, जरा उभा राहायचा, असाच प्रवास चालू आहे. पण मागच्या वेळी मागच्या वेळी भयानक जरा त्रास झाला, कारण की एका साईडला नुसतं बसून गर्दी होती. त्यावेळी गर्दी नव्हती, त्यामुळे उतरून बसून नुसतं फिरत प्रवास चांगला चालला आहे. लवकर पोचल्यासारखं वाटलं. पण मागच्या वेळी असं वैताग आलता की कधी पोचते असं अवस्था झाली. तर आता फायनली आपण पूर्णपणे स्टेशनमध्ये एंट्री करायला लागली. आता उतरायचं, भारी वाटायला लागले. फायनली पूर्णपणे आता स्टेशनवर आहे आणि पहिल्यांदाच आहे ना एकटा प्रवास करून एवढ्या लांब आले. आपल्या राज्यात असतात तर ठीक आहे, काय नाही होऊन झालं असतं, म्हणजे समजते मराठी असल्यामुळं. पण बाहेरच्या राज्यात पहिल्यांदा आले त्यामुळं कन्नड येत नसल्यामुळं जरा घोळ होते. त्यामुळे आता जायचं स्टेशनवरनं बस स्टँड शोधायला. इकडून बाहेर सगळ्यात मोठं स्टेशन आहे, भारी आहे. मागच्या वेळी चालतो तेव्हा चार्जिंग लावून आम्ही इथं बसलेलो ह्या साईडला. पण यावेळी चार्जिंगचा काय प्रॉब्लेम नाही, कारण का पॉवर बँक सोबत आणला आहे. त्यामुळे रील्स बघतच आलो आहे आणि चार्जिंग ते थोड्या जवळ आल्यावर लावलेला. आता मोबाईल चार्जिंग फुल आहे मोबाईलमध्ये. पण आठवण मागचे भारी वाटायला लागले की असंच आम्ही अविनाश सोबत होतो, त्यामुळं जरा जुन्या आठवणी ताज्या झाल्या इथं. तर आता रिक्षानं प्रवास करत आलो आहे आता स्टँडवर आणि इथून बसनं जायचं. आता स्टँडपासून 3 किलोमीटर लांब होतं, म्हणजे स्टेशनपासून. आता सगळीकडे इथं स्टेशनला आलो आहे. सॉरी
स्टँडला आली वैताग तर लय आला आता पटकन आता इथे विचारले आणि इथं सांगतो म्हणले ते तिथं पुढं ब्ल्यू दिसते तिथं लागणार आहे बस आपली आहे तिथून आता जायचं आपण बस सापडली बस सगळी तोंडाडं बघायला लागले तेवढी लाज वाटायला लागली नाही व्हिडिओ करायला की बस पण खानापूर बस सापडल्या 2 आहेत ही पण आहे ही पण आहे पण आता ही भरली आहे आता ह्यातून जायचं आपण चला जाऊया सगळे तोंडाडं बघायला आहे आता आलो आहे आपलं खानापूर बस स्टँडवर आणि इथून ग्राउंड जवळच आहे आणि त्यामुळं थांबलो आहे आता फोन करून बोलवून घ्यायचं आता सगळं पब्लिक इथं आहे आणि बस स्टँड आहे आता इथून ग्राउंडला जाय ग्राउंडच्या तिथून साईडलाच ग्राउंड आहे त्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही तर लांब असतं तर काहीच कळलं नसतं मला काय बोलते ती कळलं नसतं आणि मी काय बोलते त्यांना ती कळलं नसतं तर चला आता जाऊया ग्राउंडवर टायमात आलो आहे अजून वेळ आहे आपल्याला आमच्या टीमचा मेन प्लेयर राहुल कोटचे आत्ता तो केलं आहे आता आम्ही नाश्ता करायला आले आता हे न्यायला आलते नाश्ता करायचा आणि इथून जाय ग्राउंड समोरच्या साईडलाच आहे तर आत्ताच नाश्ता केला आणि राहुलनं आणि शरदानं खाल्ली इडली आणि मी काय तुम्हाला माहिती आहे कायम पेपर डोसाच खातो डोसा खाल्ला ऊन तर एवढं डेंजर आहे की बसच ह्या भागात लय ऊन असते भयानक या साईडला बाग स्किनची वाट लागते आणि निकॅप काहीच घट नाही आणि गाडीतच जर्किंग आहे टोपी ते बॅग तिथंच आहे आता जायचं तिथं ग्राउंड पलीकडे साईडला आहे ग्राउंडवर जायचं आणि मग आपलं निकॅप घालून कॅप घालून रेडी राहायचं आणि मेन असं कारण आहे की सेमीफायनल मॅच आज चालू आहे आणि बोरगावची आणि अपोजिट कोण आहे माहीत नाही त्यांची मॅच आता चालू झाली आहे मी नाश्ता करताना त्यांनी पटपट खाऊन पुढे गेलेत आणि आयकॉन फक्त फायनल मॅचसाठीच आहेत एकच मॅच खेळायसाठी फायनल आयकॉन आहेत मोठी टुर्नामेंट आहे पहिलं बक्षीस 3 लाख रुपये आणि दुसरं 1.5 लाख रुपये आहे आता बोरगाव टीम जिंकली तर आम्ही फायनल खेळायसाठी तयार होतो आम्ही तर तुम्हाला ग्राउंडवर गेल्यावर ग्राउंडचा व्ह्यू दाखवतो तर चला जाऊया ग्राउंडवर तर आता आली ग्राउंडवर आणि आतल्या साईडला ग्राउंड आहे आणि साईडलाच इथं मंदिर आहे आणि तिथं सावली आहे पूर्ण झाडायची म्हणून इथं बसली तुम्हाला ग्राउंड दाखवतो कसं आहे आता जरा ग्राउंड मोठं आहे आपल्या जेवढं बॅटिंग पिच असते 60-65 मीटर त्यापेक्षा जास्त आहे 70 ते 75 मीटर ग्राउंड आहे आणि इथं टॉसला गेले आहेत आणि तिथं काहीतरी इश्यू झाला आहे म्हणून थांबलेत तर इथं पूर्णपणे ग्राउंड भारी दिसते पूर्ण आखून बिकून तयार केले पूर्ण आता इथं आमची टीम जिंकली की त्यांच्यासोबत जॉईन होऊन फायनल मॅच आपण खेळायची तर आता झाले टाईम 4:40 आणि सेमीफायनलची मॅच अजून झाली नाही जरा थोडा इश्यू झाला एक गाडी बंद पडलेली आहे तर आमच्यातली ती एक गाडी ह्या साईडला आहे ही म्हणजे ही दुसरी गाडी घेऊन आली शोरूममध्ये लावून त्यांची होती ते बंद पडलेली आणि ती गाडी घेऊन आली आहेत आणि 10 रनाची पेनल्टी दिली आहेत पेनल्टीसाठी वादावाद चालू होते आणि 4:40ला आत्ता दुसरा सामना चालू होणार सेमीफायनलचा म्हणजे 6 ओव्हरची म्हटल्यावर आता सगळं पब्लिक येऊन खचाखच भरले की पब्लिक वाटलेलं की फायनल दिवस आहे पण फायनल दिवस नाही आता म्हणजे होईल का नाही माहीत नाही 6 ओव्हरची मॅच अजून सेमीफायनल ही पण आहे आणि पहिली एक सेमीफायनल झाली आता ही दुसरी आणि परत त्यानंतर फायनल तर मला तर काय वाटत नाही होईल कारण का लवकर वन साईड झाली तर मॅच होईल नाहीतर 5:30 ते 6 वाजते ते फायनल चालू व्हायला फायनल मग किती खेळवायची 2 ते 3 ओव्हरचीच खेळावं लागणार कारण का 6:30ला अंधार पडतोय जर कमिटीनं मन बदललं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ठेवली तर आपल्याला काय थांबवायला जमणार नाही आपली उद्या आटपाडीला मॅच आहे त्यामुळं लगेच जावं लागणार आहे तर बघूया कमिटीचा काय निर्णय होते आता आम्हाला 10 धावांची पेनल्टी म्हणजे आमच्या टीमला बोरगाव टीमला 10 धावांची पेनल्टी दिल्या आणि आता इथून मॅच चालू होणार आहे 10 धावा ॲड करून दुपारी 2 वाजल्यापासून येऊन बसलो इथं निवांत त्या झाडाखाली बसलेलो मंदिराजवळ आता येऊन इथं जरा चार्जिंग संपलेलं त्यामुळे पॉवर बँक घ्यायला तो इथं आता सामान ठेवले सगळं पॉवर बँक चार्जिंग लावलं आहे आता मोबाईल पॉवर बँकला आणि आता मॅच बघत बसायचं काय होते रिझल्ट तर बाप्पा मोरया अनमोल या संघानं टॉस जिंकून फिल्डिंग घेतल्या आणि बोरगाव संघाची पहिला बॅटिंग आहे आणि मैदानात दोन्ही संघ उतरलेत खेळायला 6 ओव्हरचा सामना आहे आणि वाजलेत आता 1 मिनटं सांगतो बरोबर 5 वाजलेत बरोबर आता 5 वाजता सामना चालू 1 तास लागला तर 6 तर वाजणार आहेत सहज तर बघूया काय होतंय पट्टा खेळाय बुलटॉस बॉलला पाठवतोय सीमारेषेच्या दिशेनं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर झालाय बिमर देखील घोषित करण्यात आलाय नो बॉल तर आता मॅच झालेली आहे आणि रिझल्ट असा झाला की बोरगाव संघाने पहिला बॅटिंग करून 6 ओव्हरला 81 धावा केल्या 82चं टार्गेट होतं आणि अपोजिट संघाला 12 धावांची पेनल्टी दिल्यामुळे बोरगाव संघाच्या 12 धावा कमी केल्या आणि 70 धावांचं टार्गेट ठेवलं 6 ओव्हरला पण बॉलिंगला एवढा कोणशीनं बॉलिंग टाकली की फक्त
फक्त 20 धावा दिल्या फक्त ओव्हरला, म्हणजे पूर्ण 6 ओव्हरला 20 आणि लास्ट बॉलला 1 बाउंड्री दिली. अशी फक्त 24 धावांवर थांबवली आणि वन साईड बोरगाव संघ फायनलमध्ये दाखल झाला. आता मॅन ऑफ द मॅच राहुल कुडचे मॅन ऑफ द मॅच झाला, कारण बॅटिंग 34 धावा केल्या आणि 2 ओव्हरला फक्त 6 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. आणि आता पब्लिक सगळं फायनल बघण्यासाठी मैदानात येऊन थांबलेलं आहे. आणि कमिटीच आता नियम काय घेते, निर्णय काय घेतात माहीत नाही. फायनल जर घेतली तर कमी ओव्हर 5 ओव्हरची होईल, कारण का सूर्य पण आता वर आला आहे. 6 वाजून गेलेत, 6 वाजून 10 मिनटं झालेत, त्यामुळं शक्यतो 5 ओव्हरची होतील मॅच. आता आवरून तयार झाले तर मॅच तर आहे बोलतात, पण 50% आहे 50% नाही. पब्लिक तर सगळे गेले. आम्ही किट करून बूट करून सगळं निकॅप घालून आता आमचा ऐकून आम्ही ग्राउंडमध्ये चाललो आहे. बघूया काय होते पुढे गेल्यावर समजणार. कमिटीने निर्णय फायनल केलेला आहे, मॅच काय होणार नाही. आता होतं तसं आम्ही शूज काढून स्लीपर घातले होतं, तसं स्लीपरवरच कम्फर्टेबल वाटते बुटापेक्षा. बुटात बोटं पाक आकडून बसतात, त्यामुळं स्लीपर निवांत ठाकटुकीत बसतात. आणि आता कोणसुद्धा नाही, पब्लिक सगळं गेले. आता आम्ही पण जाणार आहे. आता सकाळी आलो आहे लवकर आणि आजचा हेलपाडा सगळं ट्रॅव्हलिंगवर जायला आपल्याला 11-12 वाजणार आहेत. म्हणजे पूर्ण दिवस हा नुसता ट्रॅव्हलिंगवर गेला आणि येऊन नुसती आपण एक मॅच बघितली, एवढंच झालं. आता परतचा फायनलचा सामना बहुतेक काय तर शनिवारी घेणार आहेत, तर बघूया काय होतं. तर आता इथून निघायचं. आता सगळे पोरं पण नाराज झालीत, कारण का त्यांचा 5वा हेलपाटा आहे आणि आपला पहिला हेलपाटा आहे. पण 5व्यांदा खेळणार आहे ते आणि आपण बिना खेळता पहिल्यांदा येऊन चालले. आणि पहिल्यांदाच असं झाले आपल्यावर की आली खेळायला ऐकून म्हणून आणि अजून चान्स भेटला नाही, असंच मागं जाणार. आता इथून रुटीन आपलं सेमच आहे, कारण का इथून जायचं बस स्टँडवरून बेळगाव स्टेशनवर. तर डबल काय व्हिडिओ बनवता येत नाही, ह्यातच आपण ॲडजस्ट केला पाहिजे, तर नुसता ट्रॅव्हलिंगचाच ब्लॉग ढीग बरं वाढते. तर आता स्टेशनवरती आले. आता हे स्टेशन बघा बाहेरून केवढं मोठं आहे आणि 4 व्हीलरमधून आपल्याला सोडलं, त्यामुळं भारी वाटलं. जरा बसचा प्रवास वाचला आणि भारी वाटलं, म्हणजे थकलो नाही, थकवा आला नाही. आता 10 मिनटं, आता 7:40 झालेत आणि 20 मिनटानं ट्रेन आहे. आता तिकीट काढून बसायचं आणि ट्रेन लागली की इथून निघायचं. तर चला जाऊया. ट्रेन आल्या आणि बघ आवाजच करते, इंजनाचा आवाज जास्त येते. आता ट्रेनमध्ये बसायचं आणि इथून मिरजला निघायचं. जागा भेटल्या निवांत. आता इथं गर्दी, कोण जर बसायला आलं नाही ते झोपून जायचं. आता माणसं तरी या लागल्यात. इथं जागा बॅग आणि बॅग टाकल्या, कोण नाही आलं तर झोपून जायचं, जर आलं तर इथं साईडला बसून जायचं. तर आता मिरज स्टेशनवर आले आणि आता इथून आपली गाडी आणायला आता जायचं आहे. तर गाडी घ्यायची आणि मग पुढचा प्रवास करायचा. कंटाळा तर जाम आला, डोकं दुखायला लागले, आयडेक्स लावले आणि मग निवांत बसलेलो. आता जरा बरं वाटायला लागले. मॅच बघत चालली. मॅच पण खालीवर जीव खालीवर व्हावं लागला आहे. जसं एखादी बाउंड्री एखादी 6 आले तर भारत जिंकलंच पाहिजे. तर आता रोडनं चाललो आहे आणि पूर्ण सुनसान रोड आहे. आणि मजा एक तर आहे की इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच एन्जॉय करत चाललेलो. लास्ट 17 ओव्हरपर्यंत वाटत नव्हतं की कोण जिंकल, 50-50 सामना चालू होता. पण बुमरामुळं मॅच पूर्णपणे टर्निंग पॉईंट झाली, मॅच फिरली आणि भारत विजय झाला. असलं भारी वाटायला लागले की नाही की सगळं थकान एवढं चालत चाललेलं, अर्ध्या वाटापर्यंत कसं पोचलो मॅच बघत तीच समजलं नाही. भारी वाटायला भारत फायनलमध्ये पोचले. पहिल्यांदा एवढी एन्जॉय मॅच केली बघत असं पूर्णपणे गुंग झालतो प्रवासात मॅच बघण्यातच. जेव्हा भारतानं पहिला बॅटिंग करून 254 रन्स बनवल्या तेव्हा वाटत होतं की मॅच वन साईड झाली, आता भारत निवांत जिंकतंय. पण जेव्हा इंग्लंडच्या बॅट्समॅनने जी बॅटिंग चालू केली, असं वाटत होतं हारते का काय. 254 करून पण फक्त 7 धावांनी जिंकलोय, म्हणजे डेंजर अवस्था झाली. हे आमचं आकिब भाई, आता यांच्या इथं गाडी लावलेली आहे. आता गाडी घेतल्या, आता गाडी घेऊन घरला जायचं. आता वेळ झाला आहे, फास्टच जायचं आता. तर आत्ता आली घरी. पूर्णपणे गल्ली सुनसान आहे. रात्री 12 वाजलेत, नवीन दिवस चालू झाला आणि सीन असा झाला आहे की असं वाटायला लागलं आहे 180 किलोमीटर आम्ही सेमीफायनलची मॅच बघायला गेल्यासारखं वाटायला लागले. पण जरा कमिटीची चूक झाली, जरा गोंधळ झाला, त्यामुळं खेळायला पुढं भेटलं नाही. फायनलची मॅच झालीच नाही. जर का व्यवस्थित लवकर पटपट मॅचेस घेतल्या असत्या तर कंटिन्यू खेळायला मिळालं असतं. 180 किलोमीटर जाऊन मॅच बघून रिटर्न आली. पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आहे. कंबर तर असली वाईट दुखायला लागल्या का नाही की बस. आता जाऊन जेवण करणार. आता 12 वाजले, दुसऱ्या दिवशी जेवण करायला लागले. सकाळी घरातून निघताना नाश्ता केला होता, दुपारी तिथं गेल्यावर नाश्ता केला
आणि आता डायरेक्ट घरी येऊन जेवून झोपणार आहे. सगळ्यांनी उठून लवकर प्रॅक्टिसला जायचं आहे. स्ट्रगल टाईम आहे, झोपायला जास्त महत्त्व देऊन चालणार नाही. तर आजच्याचा व्लॉगचा करूया इथं एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.